रत्नागिरी दौरे के दौरान जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज ने राम मंदिर में हुई चोरी की घटना को अत्यंत निंदनीय बताते हुए कहा है कि इससे बड़े करोड़ों हिंदुओं की धार्मिक भावनाएं आहत हुई है। उन्होंने मांग की है कि मंदिर का प्रबंधन सरकार की बजाय शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य सहित अन्य धर्माचार्यों की अधिकृत समिति को सौंपा जाए। उनका कहना था कि शासन के पास धार्मिक परंपराओं के अनुरूप मंदिर संचालन का अनुभव नहीं है, जबकि धर्माचार्यों के मार्गदर्शन में व्यवस्थाएं बेहतर ढंग से संचालित हो सकती है। उन्होंने कहा है कि आरोपियों की गिरफ्तारी स्वागत योग्य है, लेकिन इससे श्रद्धालुओं की भावनाओं को ठेस पहुंचने की भी भरपाई नहीं हो सकती। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे पर उन्होंने सरकार के निर्णय को उचित बताया, लेकिन कहा कि केवल इस्तीफा पर्याप्त नहीं है। भविष्य में पेपर लीक जैसी घटनाओं पर रोक लगाने के लिए सख्त कानून और प्रभावी व्यवस्था लागू करनी चाहिए। ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, असं व्हायला नाही पाहिजे होतं। यासाठी आमची मागणी आहे की ही जी मंदिरं जी आहेत ती गव्हर्नमेंट जे आपल्या ताब्यात ठेवतं, तर मंदिरं कशी चालवली पाहिजे त्याबद्दलचं प्रशिक्षण हे शासनाला नाही। शासन हे निधर्मवादी आहे। आपला देश जो आहे तो निधर्मवादी असल्यामुळे धर्माची संस्कृती, अध्यात्म, धर्माबद्दलची काळजी घेणं या गोष्टी कळणार नाहीत आणि त्यांना कळल्या पाहिजे अशी पण इच्छा ठेवणं चुकीचं आहे। म्हणून ही जशी मुसलमानांचे जी मशीद आहेत त्यांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांच्या ज्या चर्च आहेत त्यांच्या ताब्यात, अशी हिंदूंची सर्व जी मंदिरे आहेत ती शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची एक समिती सरकारने गठन करून त्यांच्या ताब्यात ती दिली पाहिजे असं मला वाटतं। कारण जी झालेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। अर्थात आता शासनानं त्याच्यावर पाऊल उचललेलं आहे, ॲक्शन झालेले आहे, म्हणजे अटक वगैरे तर झाले। पुढे आता कोर्ट वगैरे होईल, त्याच्यातून काही निर्णय लागायचा तो लागेल। परंतु सनातनी लोकांच्या हृदयाला जी ठेच पोचली ती भरपाई कोणी भरून देऊ शकत नाही। तर आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ही जी मंदिरं आहेत, आता इतर मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत किंवा अन्य धर्मीय लोक आहेत, यांच्या मंदिरांची व्यवस्था जी ती त्यांची ते लोक सांभाळतात। उदाहरणार्थ वक्फ बोर्ड आहे मुसलमानांचं, ते सांभाळतं। अशा प्रकारे आमचे हिंदूंची पण जी मंदिरं आहेत ही सगळी मंदिरं शंकराचार्य, अधिकृत रामानुजाचार्य, अधिकृत वल्लभाचार्य, अधिकृत रामानुजाचार्य ही आमचे आचार्य आहेत हिंदू धर्माचे सगळे मंडळी। तर अशा आचार्यांची एक सरकारने समिती गठीत करावी आणि त्या समितीच्या ताब्यात ती मंदिरं दिली पाहिजेत।